जर तुम्ही एसटी बसने सवलतीच्या दरात प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या प्रवास सवलतीसाठी आता एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। याबाबत एसटी महामंडळाचे अधिकृत परिपत्रक जारी केले असून संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर हे कार्ड काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महामंडळाने स्पष्ट केलं आहे की 1 ऑगस्ट 2026 पासून महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत योजना नागरिक या प्रवाशांना सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल। जर एखाद्या प्रवाशाकडे हे कार्ड नसेल तर त्याला मिळणारी सवलत लागू होणार नाही आणि अशा परिस्थितीत पूर्ण तिकीट दर आकारला जाऊ शकतो। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी या सेवांमध्ये आर्थिक पारदर्शकता वाढवणे, डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि प्रवाशांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानंतर राज्यभरात एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला गती देण्यात आली आहे। सध्या राज्यातील लाखो नागरिकांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली असून मोठ्या प्रमाणावर कार्ड सक्रिय करण्याचे काम सुरू आहे। ज्या नागरिकांनी नोंदणी केली आहे पण अद्याप कार्ड प्राप्त झाला नाही किंवा कार्ड सुरू केलेले नाही त्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभर हजारो नोंदणी व वितरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहेत। ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच कार्ड वितरण प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्या केंद्रावर परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते। महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवास सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेला पारदर्शकता यावी आणि एसटी सेवा अधिक आधुनिक व्हावी यासाठी हे स्मार्ट कार्ड लागू केले जात आहे। त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी 1 ऑगस्ट 2026 पूर्वी एनसीएमसी कार्ड प्राप्त करून ते सक्रिय करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। अनेकांच्या मनात प्रश्न आहे की हे कार्ड घर बसल्या काढता येईल का? सध्या तरी या कार्डची सुविधा ऑनलाईन उपलब्ध नाही। हे कार्ड मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीला जवळपास एसटी डेपोमध्ये किंवा अधिकृत नोंदणी केंद्रात जाऊन अर्ज करावा लागतो। येथे आवश्यक कागदपत्रे सादर करून कार्ड प्राप्त करता येते। हे कार्ड कोणासाठी आवश्यक आहे? तर पहिला आहे सर्व महिला प्रवासी, दुसरा आहे ज्येष्ठ नागरिक आणि तिसरा आहे अमृत ज्येष्ठ नागरिक। जर तुम्ही या श्रेणीतील प्रवासी असाल तर शेवटच्या क्षणाची वाट न पाहता त्वरित एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून घ्या, अन्यथा भविष्यात एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात। ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्र परिवारासोबत आणि गरजू नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होणार नाही। आणि या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।